रामकृष्ण हरी. मी एक दिव्यांग आहे, ज्येष्ठ नागरिक आहे आणि सुंदर असं बघा आमच्या गावात एक आरोग्य केंद्र झालेलं आहे पहा. पण मी घरच्यांना बरेचशा वेळा पाठवलं, आज 15 दिवस झाले गोळ्या औषधासाठी, पण इथं काही उपलब्ध नाही. तर मग म्हणलं चला आजच आपण जाऊन यावं, नेमकं काय आहे भानगड, इथं गोळ्या औषधं का नाही. तर ती चौकशी करायची. तर आज आणि ते मध्ये बंदच होतं, पण आज उघडं आहे. तर चला म्हणलं आज बघू, त्यांच्या समक्ष तिथं भेटू, काय भानगड आहे काय नाही बाबा, तुमची गोळ्या औषधं का नाही इथं. आज म्हणजे एकतर वातावरण खराब आहे, लोक जास्त आजारी पडतात, सर्दी पडसं याची किरकोळ उपचारावरच्या गोळ्या औषध इथं मिळाल्या पाहिजे. आणि ज्येष्ठ नागरिकांच्या BP शुगरच्या गोळ्या तर ह्या पण मिळाल्या पाहिजेत. इथं काहीच उपलब्ध नाही आहे. आणि तर मग काय यांनी काय यांचं काय नाहीतर हे दवाखाना असा एवढा मोठा दवाखाना शेवटी मग बंद करून टाका, असं त्यांना विचारणा करणारे, नाही तर कुलूप लावा त्याला, कशाला आम्हाला यायला लावता इथं. हे पहा, आम्ही आज आरोग्य केंद्र आंबळे इथं आलो आहे पहा. तर इथं हे सर लोक इथं बसलेत पहा सर्व. तर सर आपलं नाव काय म्हणले? वाडेकर. आपण काय म्हणणे इथं? आरोग्य सहाय्यक म्हणून. आरोग्य सहाय्यक. आपलं ID कार्ड नाही आपल्याजवळ आहे का? कुठं आहे? गाड्यात नाही घातलं सर आपण? हां, कुठं तुम्ही म्हणजे किती दिवस झाले तुम्हाला इथं? 2 महिने झाले. 2 महिने झाले. आपलं ID कार्ड? ID कार्ड नाही बनवलेलं, नाही आणखीन ID कार्ड. तुम्हाला मिळालं नाही? हां, नाही भेटलं नाही. बनवून घ्यावं लागतं ते. बनवून घ्यावं लागतं? हां. नाही पण ते बनवून घ्यावं लागतं म्हणजे आज त्याला 2 वर्ष झाली ना चालू आहे ID कार्डचा प्रत्येक हो बरोबर आहे, पण भेटलं नाही. भेटलं नाही. नाही ID कार्ड असलं म्हणजे काय विचारता येत नाही, तर ठीक आहे बुवा आहे सर आहे, नाही तर उद्या तुमच्या खुर्चीवर कुणी पण येऊन बसू शकतं, काही सांगू शकतं. बरोबर आहे. हां, तर बरं आहे. सरांनी मला कल्पना दिली, तर सरांनी मला सुंदर सांगितले की आज 15 दिवस झाले आज औषध उपलब्ध नाही. तर मला ठरवलं नेमकं म्हणजे कारण आता तुम्ही यांनी पण बऱ्याच ठिकाणी कुठं कुठं तुम्ही म्हणजे हे केलं आहे, पाठपुरावा केला आहे? सर आम्ही फक्त आमच्या स्तरावरती आम्ही फक्त प्राथमिक आरोग्य केंद्राला कळवू शकतो. हो, आम्ही त्यांना कळवलंय. त्यांनी वरती मागणी केली आहे. काही मेडिसिन आपल्याला एक आठवड्या दिवाळीच्या अगोदर आलंय मेडिसिन. काही जेवढं BP शुगरचं वगैरे मेडिसिन आलंय, काही मेडिसिन नाही आले. नाही मेडिसिन पण साधारण आता म्हणजे पाठपुरावा केला आहे, पण आता इथं जे येतात तिकडनं जे अवेलेबल होतं त्यांच्याकडे त्यांनी म्हणजे सगळं दिलंय आपल्याला. तुम्ही केले, पण त्यांनी अजून तुमच्याकडे काहीच म्हणजे हे नाही, त्याचं उत्तर नाही दिलं तुम्हाला काहीच त्यांनी पाठपुराव्याचं. त्यांच्याकडे जेवढं अवेलेबल होतं ते मेडिसिन सगळं त्यांनी आपल्याला दिलंय. आणि त्यांनी जिल्ह्याला मागणी केली बाकीचे मेडिसिनची. पण ते इथं आज 15 दिवस झाले मेडिसिनच शिल्लक नाही ना, त्यामुळं याच्या रुग्णांची हे गैरसोय होते ना, हा मुद्दा महत्त्वाचा आहे ना. तर नुसता पाठपुरावा करणं आणि हे करणं, पण याच्यावर म्हणजे आता समजा आता इथं रुग्ण येऊन परत वापस जातात माघारी, तर त्यांना औषधं उपचार मिळत नाही, तर काय म्हणजे प्रथमोपचार. तर मी हे चुकीचं काम आहे. तसं आता तुम्ही ग्रामपंचायतला पण तुम्ही हे केलेलं आहे, पण ग्रामपंचायतने तुम्हाला काय टेबल खुर्ची दिली बघा. ही ग्रामपंचायतने ही टेबल खुर्ची, या टेबल खुर्चीसाठी म्हणजे बसण्यासाठी दिली, पण याचा उपयोग म्हणजे गोळ्या औषधं नाहीत आणि टेबल खुर्ची दिली. हा म्हणजे हे तुम्ही ग्रामपंचायतचं आहे आमचं काम. प्रशासक तर इथं काय हे प्रशासक येतात का कधी? इथं प्रशासकाला तुम्ही काय विनंती केली का? तुम्ही प्रशासकला मागणी केलेली आहे आपण गोळ्या औषधाची, पण त्यांनी त्याचं काहीच पाठपुरावा त्यांनी काहीच केलं नाही त्याच्यावर. नाही, त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी दिल्या. हे टेबल खुर्ची त्यांनी दिली. बघा हे प्रशासक कारभार आहे आमच्याकडं ग्रामपंचायतचा आंबळे. तर यांनी गोळ्या औषधाची मागणी केली आहे सरांनी, आणि त्यांना मागणी गोळ्या औषधाची पुरवठा न करता त्यांनी टेबल खुर्च्या बघा हे दिले बघा त्यांना बसण्यासाठी. आणि पेशंट इथं रुग्ण येतात आणि परत बिगर औषधाची माघारी जातात. तर ही अवस्था आहे आंबळे आरोग्य केंद्राची. तर BDO साहेबांना पाठीमागे मी एकदा भेटलो होतो, तर त्यांनी तत्पर लगेच ग्रामपंचायतकडून त्यांनी औषध दिली. पण आज जवळजवळ दिपावळी गेली, सगळी गेली, लोकांना ढगाळ वातावरण आहे, सर्दी पडसं खोकला याची आवश्यकता आहे प्रथमोपचार, पण इथं काही शिल्लक नाही. इथं फक्त टेबल खुर्ची आणि कामगार. इथं अशी अवस्था आहे पहा. हे पहा, आम्ही आता ऑफिसमधून आलो बघा बाहेर, तर सर्व कर्मचारी बघा खुर्च्या टेबल टाकून बसल्यात.
असं त्यांचा पण विलाज नाही आहे, कारण वरूनच पुरवठा नाही तर ते तरी काय करणार. तर यांनी पाठपुरावा केला आहे, इथं प्रशासक नाही, ग्रामसेवक नाही, यांनी वरून पाठपुरावा करून औषधं उपचार इथं आणून द्यायला पाहिजे. पण हे कर्मचारी बसून येत, काय विलाज नाही. रुग्ण येतात जातात आणि इथं औषधं नाही. एकतर पावसाळ्याचे दिवस आहेत, सर्दी पडसं खोकला असे औषधं मुलांना पाहिजेत, पण इथं काही उपलब्ध नाही आहे. तर याचं म्हणजे काय, यांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि गावाचं तसं काय, आता समजा इथं काय कोणी काही बोलत नाही, परंतु हे पंचायत समिती झालं, जिल्हा परिषद यांनी संपूर्ण ह्या अशा आरोग्य केंद्राला औषधोपचार केले पाहिजेत. तर ठीक आहे, बघू आता काय होतं आहे ते, आता प्रशासक काय करतात ते.